रणभूमी मराठी न्यूज. नाशिकमधून मनोरंजन विश्वातील एक महत्त्वाची बातमी. भय, रहस्य, थरार आणि सत्याचा शोध या सगळ्याचा रोमांचक अनुभव देणाऱ्या एक सौदा भूताचा या मराठी हॉरर थ्रिलर चित्रपटाचा भव्य प्रीमियर शो नाशिकच्या सिडको परिसरातील दिव्या सिनेमाज त्रिमूर्ती चौक येथे उत्साहात पार पडला. 9 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 1:15 या चित्रपटाचा विशेष प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. प्रीमियरच्या निमित्ताने दिव्या सिनेमाज परिसरात अक्षरशः फिल्मी वातावरण निर्माण झाले होते. चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माता, तंत्रज्ञ, सहकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला विशेष रंगत आली. या दिमाखदार प्रीमियर सोहळ्याला चित्रपटाचे दिग्दर्शक भगवान देवकर, अभिनेता आणि लेखक पार्थ देवकर, प्रोडक्शन हेड सौ उषा देवकर, दिग्दर्शक शिवा बागुल, अभिनेता रोहित सरवार, दिग्दर्शक राजेश शर्मा, दिग्दर्शक नंदन खरे, अभिनेत्री शिल्पी अवस्थी आणि निर्माता ताहिर शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच ज्योतिषतज्ञ अमोल विस्पुते, डॉक्टर विशाल जाधव, जितेंद्र चव्हाण, पत्रकार व अभिनेता चंदन खरे, अभिनेता राजेंद्र काळे, अभिनेता सुनील नागमोते, अभिनेता ईश्वर अधिकार, अभिनेत्री किरण भावसार, अभिनेत्री मंगल बच्छाव, अभिनेता सुनेश डोळे, अभिनेता गंगाधर माने, अभिनेत्री संगीता घाडगे, अभिनेता अमित बेंडकुळे, अभिनेता चेतन घाडगे, बालकलाकार मल्हार चिखलीकर, बालकलाकार आराध्या घुमरे, अभिनेता मिलिंद चिखलीकर आणि पत्रकार निलेश शेकोकार यांचीही विशेष उपस्थिती लाभली. कलाकार आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमच्या उपस्थितीमुळे प्रीमियर सोहळ्याला सिनेसृष्टीचा खास रंग चढला. एक सौदा भूताचा हा केवळ भयपट नसून भय, रहस्य आणि सत्याच्या शोधाभोवती फिरणारा एक रोमांचक हॉरर थ्रिलर चित्रपट आहे. भयावह वातावरण, गूढ प्रसंग आणि उत्कंठा वाढवणाऱ्या घटनांची गुंफण हे या चित्रपटाचे प्रमुख आकर्षण ठरते. चित्रपटाच्या निर्मितीमागे कलाकार आणि तंत्रज्ञांची मोठी मेहनत आहे. संकल्पना, लेखन, दिग्दर्शन, अभिनय, चित्रीकरण आणि तांत्रिक बाजू सांभाळत संपूर्ण टीमने अथक परिश्रम घेतले आहेत. या मेहनतीनंतर एक सौदा भूताचा हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भव्य प्रीमियर यशस्वीरित्या पार पडल्याने चित्रपटाच्या संपूर्ण टीममध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्याचबरोबर चित्रपटाच्या पुढील प्रदर्शनाबाबतही प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. एक सौदा भूताचा भयपटांच्या चाहत्यांसाठी एक वेगळा आणि रोमांचक अनुभव. आता उत्सुकता आहे ती या चित्रपटाच्या पुढील प्रवासाची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रेक्षक या चित्रपटाला कसा प्रतिसाद देतात याची. नमस्कार, मैं शिल्पी अवस्थी. आज हम अपनी टीम को लेकर के एक सौदा भूताचा इसका प्रीमियर शो देखने के लिए आए हैं. डायरेक्टर भगवान जी देवकर ने मूवी का दिग्दर्शन किया है. पार्थ देवकर जी ने इसकी राइटिंग स्क्रिप्ट की है. बहुत ही बेहतरीन फिल्म. सच में आप सब आइए, देखिए आकर के कैसे लोग जालों में फंस जाते हैं, कैसे भूत प्रेत हमको बेवकूफ़ बना के अपने काम करवाते हैं. बहुत ही अच्छा काम किया सारे एक्टर एक्ट्रेसेस ने. सभी बैक स्क्रीन जो कलाकार हैं जिन्होंने इसके लिए मेहनत की है. बहुत ही अच्छा प्रयास, बहुत ही अच्छी मूवी, चांगला दिग्दर्शन आणि चांगली ॲक्टिंग. सगळ्यांना माझ्याकडून खूप काही शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. एंड बहुत ही अच्छी चल रही है मूवी. आज तो मैं थिएटर में पहले दिन को आई थी, लेकिन आगे भी बहुत अच्छी चलने वाली है. काफ़ी अच्छा परफॉर्मेंस है सबका, काफ़ी अच्छी स्क्रिप्ट है, अच्छी थीम है. मुझे बहुत मज़ा आया. आप सब भी आइए एंड इस मूवी को देखिए और इसका आनंद लीजिए. थैंक यू. नमस्कार, मी अभिनेता मिलिंद चिखलीकर. या पिक्चरमध्ये एक गोष्ट अशी अपक्षाने पाहायला मिळते की याच्यात एक जनजागृती केलेली आहे. अंधविश्वास कसा असतो, हव्याचा पोटी माणूस काय करतं, याचं उत्कृष्ट कथानक पार्थ देवकर यांनी केलेलं आहे. त्याचं डिरेक्शन देवकर सरांनी अत्यंत उत्तम केलेलं आहे. कोण म्हणतं पिक्चरला आम्हाला पैसा लागतो, चित्रपट काढायला आम्हाला पैसा लागतो. चुकीची गोष्ट आहे. एक शून्यातून पिक्चर कसा निर्माण केला हे भगवान सरांनी दाखवून दिलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि आपली दादासाहेब बालकी नगरी अशीच पुढं जावं, उत्तर प्रगती करू आणि नाशिकचे कलाकार पुढे जावं हीच अपेक्षा आहे. नमस्कार, मी
मी पार्थ देवकर, अभिनेता, लेखक. हा मूवी लिहिताना अगोदर विचारही केलेला नव्हता की या मोठ्या स्केलवर हा प्रदर्शित होईल आणि आपल्या नाशिकच्या लोकांचा एवढा प्रतिसाद मिळेल. आज खरंच एवढं बघून, एवढं लोकांचं प्रेम बघून खूप आनंद होतोय. कधी विचारही केला नव्हता की आपल्या स्वतःचं पण एक मूवी कधी होईल. आतापर्यंत जेवढे दुसऱ्यांची काही कामं केले तेव्हा वाटायचं की कुणीतरी आपलं छोटंसं काम द्यावं, कुणीतरी आपल्याला पडद्यावर दाखवावं. पण आज आपण सगळ्यांची मदत घेऊन, सगळ्यांची आपली टीम उभी करून स्वतःचा एक मूवी केला आहे. आणि सगळ्यात आनंद मला की स्वतः लिखित आणि स्वतः मी त्यात मेन लीड केले, तर खूप आनंद होतो. आणि नाशिककरांसाठी माझं खूप प्रेम की त्यांनी एवढा प्रतिसाद दिला आहे. खरंच थँक्यू. नमस्कार, मी अभिनेता, दिग्दर्शक आणि गिरिधर लीला फिल्म प्रोडक्शनचा संचालक या नावाने मी भगवान देवकर. या ठिकाणी आपण सर्वांनी आज एक सौदा भूताचा या चित्रपटाचा प्रीमियर बघून जे काही प्रेम व्यक्त केलं, नाशिककरांनी जे काही प्रेम व्यक्त केलं, पूर्ण टीमला जे प्रेम दिलं, तर त्याचे खूप खूप मी आभार मानतो. आणि सर्वात ही जे कलाकृती जी निर्माण झाली त्याविषयी जर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर हा चित्रपट आम्ही शून्यातून निर्माण केलेला आहे. कारण या चित्रपटाला आजपर्यंत अजून कुणीही निर्माता नाही. एक दिग्दर्शक आणि कलावंतांचं प्रेम, त्यांचा विश्वास, त्यांनी एकदा फक्त बोलावं मला की देवकर सर आपण चित्रपट करावा, आम्हाला फक्त संधी पाहिजे. या ठिकाणी जे काही कलावंत आलेत माझ्यासोबत सर्वांनी सहकार्य केलेले आहे. त्यांनी 1 रुपयाही मानधन न घेता प्रत्येकाने या ठिकाणी वेळ दिला आणि त्यांनी या चित्रपटात वेगवेगळे कॅरेक्टर आपापले दिल्याप्रमाणे निभावले. तसंच लेखक अर्थात पार्थ यांनी खूप सुंदररित्या या चित्रपटाची कहाणी रेखली आणि ती कहाणी उत्कृष्ट होती. त्याच पद्धतीने त्याचं दिग्दर्शन मी स्वतः केलं. करताना खूप मजा आली. जे लोकेशन आपल्याला जे उपलब्ध होते तर ते सुद्धा खूप सुंदर रीतीने आपल्याला सहकार्य केलं गेलं. त्या ठिकाणी ज्या ज्या लोकेशनला आम्ही गेलो, उदाहरणार्थ आता जानोरीला जे एक शूट झालं तिथे हिरो आणि हिरोईन असे दोघांची घरं दाखवली. तर त्या ठिकाणी मी घुमरे, प्रशांत घुमरे त्यांच्या कुटुंबाचे मी खूप धन्यवाद मानतो. का त्या गावामध्ये गेल्यानंतर त्यांनी सर्वात मोठं सहकार्य केलं. जो आजोबांचा वाडा दाखवला तो त्यांच्या मालकीचा आणि खरोखर 20 वर्षानंतरच उघडला. की त्या वाड्यात घुसताना आम्हाला अक्षरशः म्हणजे भीती वाटली की नक्की काय होऊ शकते इथे. जे हिरोच्या आईने हिरोला सांगितलं होतं की त्या वाड्यात घुसू नको, तिथं साप निघतात, हे ऑलरेडी त्या घुमरे कुटुंबांनी मला सांगितलं तिथं घुसू नका, तिथं खूप काहीतरी निघू शकतं. आणि आम्ही त्या ठिकाणी ते डेअरिंग केलं. हा चित्रपट आम्ही त्या ठिकाणी शूट केला. लहान मुलांपासून यांनी सुद्धा खूप सुंदररीतीने त्या ठिकाणी आपल्याला अभिनय केला. या ठिकाणी आता एवढंच सांगायचं म्हणजे खरे सरांचं किंवा सर्वांचे मी या ठिकाणी एक म्हणजे आभार व्यक्त करेल की त्या सर्वांनी या ठिकाणी प्रेमाने ते आले, त्यांनी बघितलं. प्रसार माध्यमांना त्यांनी आमंत्रित केलं. आमच्या या ठिकाणी आमच्या या चित्रपटाची त्यांनी एक नोंद घेतली. आणि याच ठिकाणी फक्त माझं एक विनंती नाशिककरांना किंवा बाहेर सर्वांना, या ठिकाणी आता शिल्पी अवस्थी मॅडम आल्या, त्यांचीसुद्धा मी खूप आभार मानतो. त्यांनीसुद्धा खूप छान प्रतिक्रिया दिल्या. आणि त्यांच्यासारखे जर कोणी अजून जे काही त्यांनी थोडंफार आमची जर कलाकृती आवडली असेल तर कुणीतरी पुढे भविष्यातल्या ज्या प्रोजेक्टला त्यांनी थोडासा हातभार द्यावा, मी अशी विनंती करेन. असं आपणसुद्धा सर्व नाशिककरांनी या टीमवरती, सर्व कलाकारांवरती, याच टीमच्या नाही तर नाशिकमधल्या सर्व कलाकारांवरती प्रेम असंच देत राहावं, असंच प्रेम आमच्या पुढे म्हणजे टाकत राहावं, एवढीच मी 2 शब्दामध्ये माझी पुढे मागणी टाकतो. धन्यवाद. नमस्कार, मी राजेंद्र काळे. मित्र, आज नाशिक नगरीमध्ये एक सौदा भूताचा हा चित्रपट आम्ही त्याचा प्रीमियर शो घेतला आहे. त्या चित्रपटामध्ये मी काशेबा मांत्रिकाची भूमिका केलेली आहे. अत्यंत उत्कृष्ट चित्रपट झालेला आहे. आज आम्ही प्रीमियर पाहिलं. त्याच्यामध्ये देवकर सरांचं डायरेक्शन असेल, पार्थ देवकरचं त्यांचं लिखाण असेल आणि अप्रतिम सर्व नाशिकच्या कलाकारांनी अप्रतिम काम केलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि एकदम आज मी असं म्हणतो की नाशिकमध्ये एवढे जबरदस्त कलाकार आहेत, एवढे
कलाकार जबरदस्त चित्रपट त्यांच्या माध्यमातून तयार होते, आज आम्ही पाहिलेले आहे आणि चित्रपट एकदम सुंदर आहे. तरी सर्वांना मी विनंती करतो मित्र, माझंच काम नाही तर सर्व कलाकाराचं काम चांगलं झालं तरी हा चित्रपट जिथे लागेल सर्वांनी तो चित्रपट पाहावा आणि आमच्या या टीमला शुभेच्छा द्यावा असं मी सर्वांना विनंती करतो. नमस्कार. नमस्कार, मी जितेंद्र चव्हाण डान्सर. सर्वप्रथम मी आलेल्या सर्व या कार्तिकी एकादशी निमित्त या गिरधर फिल्म्स आणि आमचे बंधू भगवान देवकर आणि त्यांचे चिरंजीव पार्थ वहिनी साहेब व माझ्या शेजारी प्रवीण सर, खूप नाशिकचे तमाम ज्येष्ठ न्यू कलाकारांचं मनापासून अभिनंदन करतो की मी प्रथमच एवढं मोठ्या संख्येने आणि आज दिव्या आटलक या बिग सिनेमामध्ये प्रीमियर शोला आलो आणि तो चित्रपट बघताना एक सौदा भूताचा म्हणजे माझ्यापाशी शब्दाने अंगाचे केस म्हणजे माझे थ्रिलर. आज आम्ही आणि आमची संपूर्ण फॅमिली एक सौदा भूताचा हा मूवी बघायसाठी आलो होतो. खरंच सांगतो, इतकं उत्कृष्ट काम केले प्रत्येक कलाकारांनी की प्रत्येकाचं भरभरून कौतुक करावं तितकं कमीच आहे. प्रत्येकाने आपली जी भूमिका आहे ती इतकी उत्कृष्ट पार पाडली आहे की आम्ही यांच्या नेक्स्ट प्रोजेक्टसाठी सुद्धा यांना शुभेच्छा देतो. यांच्या पुढील वाटचालीसाठी यांना शुभेच्छा देतो. तसंच यांचा जो एक सौदा भूताचा आहे हा एकदम सुपर हिट ठरेल अशी मनापासून यांना शुभेच्छा देतो. प्रतिनिधी चंदन खरे, रणभूमी मराठी न्यूज, नाशिक.